राईट टू शेल्टर ही संघटना सातत्याने मुंबई महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी धारकांच्या प्रश्नांवर काम करते। आज तर आपण बघाल तर झोपडपट्टीमधल्या लोकांचं SRAच्या माध्यमातून किंवा शासनाच्या पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होतोय तो कुठेतरी थांबला पाहिजे, यासाठी आपण या ठिकाणी आज संकल्प मोर्चाचं आयोजन केलंय। आपल्याला या ठिकाणी आठवण करून देऊ इच्छितो की 1995 साली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी एक घोषणा केली होती की 40 लाख लोकांना मोफत घरं दिले जातील। आपण बघाल तर यानंतर 28 वर्षाचा कालावधी लोटून गेलेला आहे, परंतु 40 लाख लोकांना अजूनपर्यंत घर मिळालं नाही। तो आकडा 2 ते 3 लाखापर्यंतच त्या ठिकाणी थांबलेला आहे। आज या ठिकाणी बघा, बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाचं एवढं मोठं राजकारण केलं जातं, परंतु त्यांनी दिलेला जो शब्द आहे, त्यांनी दिलेलं जे आश्वासन आहे, त्यांनी दिलेली जी घोषणा आहे, या घोषणेची पूर्तता करताना आपल्याला हे सरकार दिसत नाहीये। म्हणून राईट टू शेल्टरने तो संकल्प हाती घेतलाय की 40 लाख लोकांना मोफत घर देण्याचा जो संकल्प बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता, तो संकल्प पूर्ण करण्यासाठी किंवा त्या संकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी राईट टू शेल्टर सातत्याने हा विषय पुढे घेऊन जाणार आहे। आणि आज या संकल्पाच्यासाठी संकल्प मोर्चाचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। बिल्डरची या मुंबईमध्ये जी दादागिरी चालू आहे, जी हुकुमशाही चालू आहे, ती अक्षरशः संपवण्याचं कामच ही राईट टू शेल्टर ही संघटना करणार आहे। आपण बघाल तर बिल्डराच्या सोबत जाणारी जी यंत्रणा आहे, म्हणजे शासन ही बिल्डरच्या मागे आहे, प्रशासन ही बिल्डरच्या मागे आहे, सरकारी अधिकारी बिल्डरच्या मागे आहेत, काही ठिकाणी पोलीस यंत्रणा सुद्धा त्यांच्या मागे आहेत। आणि या अशा परिस्थितीमध्ये झोपडपट्टी धारक तो मात्र एकटा आहे। आणि या झोपडपट्टी धारकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज कुठलाही समाज, कुठलाही नेता या ठिकाणी उपस्थित नाहीये। राईट टू शेल्टरने ती जबाबदारी घेतली आणि बिल्डरची जी मुजोरशाही आहे, जी दादागिरी आहे, ही आम्हाला त्या ठिकाणी संपवणं गरजेचं आहे, तरच या झोपडपट्टी धारकांना न्याय मिळू शकेल। राईट टू शेल्टर ही सक्षम आहे बिल्डरची दादागिरी, बिल्डरची हुकुमशाही मोडून काढण्यासाठी। पुढची दिशा आज संकल्प मोर्चा आहे। संकल्प मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आज संकल्पच करतोय का मुंबई मधल्या सगळ्या झोपडपट्टी धारकांनी आता एकत्र येणं खूप गरजेचं आहे। आम्हाला आमची ताकद दाखवणं गरजेचं आहे। आपण बघाल तर निवडणुकीमध्ये हा झोपडीधारक त्या नेत्यांना मतदान करून त्याला निवडणुकीमध्ये त्याला मतदान करतो आणि त्याला निवडून आणतो। हा झोपडीधारक राज्यामध्ये, शहरामध्ये त्या पक्षाची सत्ता आणतो, परंतु ह्या झोपडी धारकांचा विषय ह्यांच्या पटलावर नसतो, ही मोठी शोकांतिका आहे। आज हे झोपडीधारक एक संकल्प करणार आहेत की आमच्या विषयी जो व्यक्ती आमचा विषय घेईल त्या व्यक्तीसोबत आम्ही असणार आहोत। म्हणजे निवडणुकीमध्ये आमचं मत म्हणा किंवा आमचा निर्णय हा अजिबात दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी जाणार नाही, हा ठाम एका विषयाशी असेल। आता वॉटर मीटर गटर नाही तर आता शेल्टरवरती त्या ठिकाणी मतदान होईल। राईट टू शेल्टर ही संघटना संपूर्ण मुंबईमध्ये आमच्या सध्या तरी 23 शाखा आहेत। आपण मला संपर्क करण्याऐवजी आमचे जे शाखेचे प्रतिनिधी आहेत, जसं लालडोंगर मधले अश्रुबा बनसोडे आहेत, नाहूर मधले सुपे साहेब आहेत, भायखळा मधले आहेत, शिवडी मधले आहेत, प्रत्येक ठिकठिकाणी मधले आहेत, बोरवली मधले आहेत, मुलुंड मधले आहेत, सगळ्या ठिकाणीचे जे आमचे पदाधिकारी आहेत, त्या पदाधिकारीच्या संपर्कात तुम्ही त्या ठिकाणी या आणि ते तुमचं ते त्या ठिकाणी घराणं ऐकतील आणि नंतर हा विषय आपण डिस्कस करून कशा पद्धतीने या रहिवाशांना न्याय दिला जाईल हा विषय आपण त्या ठिकाणी मार्गी लावू, तो अपन प्रयत्न करो। हमने 2018 में हमारा फ्लैट बुक किया था। हमें बताया गया कि नो EMI टिल पोजेशन, लेकिन 40% लोन लेने डिस्बर्स होने के बाद उन्होंने कंस्ट्रक्शन रोक दिया है। आज हम पिछले 4 साल से EMI भर रहे हैं। हमें हमारा घर चाहिए।
हम तब तक PMI करेंगे जब तक हमारा कंस्ट्रक्शन स्टार्ट नहीं होगा। हम चाहते हैं कि लाइट मिशन के थ्रू हमें न्याय मिले और हमारा घर जल्द से जल्द मिले, और तब तक हम लोग PMI नहीं भरेंगे जब तक कंस्ट्रक्शन स्टार्ट नहीं होगा। नेपच्यून डेवलपर्स के अगेंस्ट RBI ने कुछ स्ट्रिक्ट एक्शन लेना चाहिए, ये हमारी अपेक्षा है। और हम जैसे 2000 लोगों का जो प्रॉब्लम हो रहा है उसको रिजॉल्व करने में सरकार हमारी मदद करे, यही हमारी विनंती है। आज हम लोग बेघर घूम रहे हैं, कोई सरकार हम पे लक्ष्य नहीं दे रही। पहले की सरकार ने भी हम पे कोई लक्ष्य नहीं दिया। मैं माननीय मुख्यमंत्री से सिर्फ इतना ही कहना चाहूँगी कि बाला साहब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे ने जो 40 लाख लोगों को घर और 13 लाख लोगों को रोजगार देने का वादा किया था, मैं उनसे इतना ही कहना चाहूँगी, असली सैनिक तो वही है जो उनका सपना पूर्ण करे। और जो धर्मवीर आनंद दिघे साहब ने उनसे कहे थे अनाथों के एकनाथ और असहायों के लोकनाथ बनना, तो साहब हम पूरे बेघर लोग अनाथ घूम रहे हैं। हमारे नाथों के नाथ आप एक नाथ है, हमारी मांगे पूरी करो, नहीं तो आज हम ये आजाद मैदान छोड़ेंगे नहीं। हाँ सर, हम लोग रामराज प्रोजेक्ट नेपच्यून डेवलपर है और 2018 में प्रोजेक्ट चालू किया। उस टाइम बैंक से उसने लगभग सब आदमी का लगभग 50% पेमेंट है ना बैंक से डिसबर्स करा के, और 2-3 महीना प्रोजेक्ट काम चालू रहा। उस आज 5-6 साल से लगभग प्रोजेक्ट बंद है और काम नहीं कर रहा है, और बिल्डर अपने आप को दिवालिया घोषित करके हम लोग को कोई रिस्पांस नहीं दे रहा है, और गवर्नमेंट की तरफ से भी हम लोग कोई भी रिस्पांस नहीं मिल रहा। हम लोग सरकार से हम लोग यही मांग करते हैं कि उसके ऊपर कार्रवाई करे और जो भी है प्रोजेक्ट का काम स्टार्ट करे। जिथे आम्ही बुकिंग केलं रामराजचं 2018 पासून जो आमचा EMI कट होतोय तो आम्हाला पूर्णपणे बंद व्हायला हवा आहे, आणि बिल्डरने आणि बँकेने मिळून जो फ्रॉड केला आहे त्याचा आम्हाला रिझल्ट हवा आहे। मी नेपच्यून डेव्हलपर्स च्या फसवणूक झालेल्या आम्ही जे फ्लॅट ओनर आहेत त्यांच्या असोसिएशन प्रमाणे आम्ही इथे बांधू मांडण्यात आलेलो आहे, आणि इथे संतोष सांजकर, ॲडव्होकेट संतोष सांजकर साहेब यांनी आम्हाला हा मंच प्रदान केला, त्याचा आम्ही आभार मानतो आहे। नेपच्यून डेव्हलपर यांनी रामाच्या नावावर राम राज्य हा प्रोजेक्ट काढला आणि आम्हाला पूर्णतः फसवलंय। जवळपास 1500 कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत। आज प्रोजेक्ट 2018 मध्ये आम्ही पैसे भरलेले आहेत, लोन भरलेलं आहे, EMI पजेशन शिवाय मिळणार नाही अशा प्रकारे सांगितलं गेलं, परंतु आजपर्यंत किती गरीब लोक EMI भरतायत, घर जवळपास काही कोणाला मिळत नाहीये। आम्ही सगळीकडे गेलो, पोलीस स्टेशनला गेलो, आम्ही सगळीकडे जिथे जाता येईल तिकडे RBI मध्ये पण आम्ही अर्ज टाकला। आम्ही आमच्याकडे HDFC, ICICI, PNB यांनी लोन दिलेलं आहे त्यांनी, आणि बिल्डर ऍक्च्युअली फ्रॉड होता तरी पण त्यांना ICICI, HDFC आणि PNB यांनी लोन ग्रँट केलं गेलं। त्याच्या अगेन्स्ट आम्ही RBI मध्ये सुद्धा गेलो, परंतु आम्हाला कुठूनही न्याय मिळत नाहीये। कारण आम्ही आम्हाला मोदी साहेबांना आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना ही रिक्वेस्ट करू शकतो की आमच्या नेपच्यून डेव्हलपर या फसवणूक झालेल्या प्रकल्पामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर फ्लॅट ओनर धारकांना फ्लॅट मिळवावी। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।